सासूबाई आज काय स्पेशल? अगं सुनबाई, आज आपण झणझणीत भरलेली वांगी बनवूया. ज्या पाककृतीला लागणाऱ्या साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. सर्वप्रथम वाटण तयार करूया. एक मोठा कांदा लोखंडी तव्यावर सुकाच भाजून घ्या. मग तेल घालून अजून भाजून घ्यायचा आहे. ह्यानी कांदा लगेच ब्राऊन होतो आणि चवही वेगळी येते. मग त्यात एक बारीक केलेलं सुक खोबऱ्याची वाटी, आलं, लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीरची डेट घालून खरपूस भाजून घ्या आणि थंड करत ठेवा. तोपर्यंत वांगी कापूया. थोडं डेटा कटचा ना भाग घेऊन मधून उभ्या चिरा मारायच्या आहेत. आज जरा चेक करा की काही कीड नाही लागलेली आहे ना. जर नसेल तर मिठाच्या पाण्यात ठेवा. बटाटेही कापून पाण्यात ठेवा. आता भाजलेलं खोबरं ही थंड झालेलं आहे. मस्त बारीक वाटून घ्या. नंतर त्यात घाला अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, एक वाटी कांदा, अर्धा वाटी कोथिंबीरची पानं, 2 ते 3 चमचे आलं लसूण पेस्ट, 2 चमचे चिंचगुळेचा कोळ, 1 चमचा हळद, गरम मसाला, धना जिरा पावडर, चवीनुसार मीठ आणि आज स्पेशल आपण वापरणार आहोत किंग सांगली टर्मरिक अँड स्पाइसेस सुपर मिरची मसाला, बेडगी चिली पावडर आणि कांदा लसूण मसाला. ह्यात अजिबात प्रेझर्वेटिव्ह किंवा आर्टिफिशियल फ्लेवर्स नसतात. तरीही रंग सुंदर आणि चवीला उत्कृष्ट हे किंग सांगली मसाले तुम्ही सुद्धा ऑनलाईन ऑर्डर करा. आता हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. कढईत तेल लावून ठेवा. मग तयार केलेले मिश्रण वांग्यांमध्ये भरून कढईत ठेवा. मग बटाटे उरलेल्या मिश्रणात मिक्स करून वांग्यांसोबत ठेवा. थोडं पाणी घालून गॅसवर ठेवा. झाकण लावून त्यावरही पाणी ठेवा. ह्याने वांगी खालून करपणार नाही. 20 मिनिटं शिजून घ्या. आता झाकण उघडून बघूया. तरी एकदम छान दिसते आणि सुगंध तर अप्रतिम येतोय. बटाटेही एकदम परफेक्ट शिजलेले आहेत. गरमागरम सर्व करा आणि आस्वाद घ्या चविष्ट झणझणीत भरली वांगीचा चपाती किंवा भाकरी सोबत. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक कॉमेंट्स मध्ये द्या. धन्यवाद.